बातमीपत्राची सुरुवात करतो एका महत्त्वाच्या बातमीनं। असदुद्दीन ओवेसी यांना कोल्हापूरकरांनी विरोध केलाय। ओवेसींच्या दौऱ्याविरोधात हिंदुत्ववादी संघटना आक्रमक झालेत। कोल्हापूरमध्ये एमआयएम पक्षाचे खासदार असदुद्दीन ओवेसी कोल्हापूर जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत। कोल्हापूर शहरामध्ये होणाऱ्या एमआयएमच्या कार्यालयाला आणि ओवेसींच्या दौऱ्याला हिंदुत्ववादी संघटनांकडून विरोध करण्यात येतोय। बगलचौक या ठिकाणी मोठा पोलीस बंदोबस्त देखील लावण्यात आलाय। याचा आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील यांनी। अझरुद्दीन ओवेसी कोल्हापूरमध्ये येऊन कायदा सुव्यवस्था बिघडू नये जर त्यांनी येण्याचा जर प्रयत्न केला तर हिंदुत्ववादी जसा तसं उत्तर देईल आणि जर कायदा सुव्यवस्था बिघडला तर ते प्रशासनाची जबाबदारी आहे। शारदीय नवरात्रीचा आणि कोल्हापूरमध्ये आता शारदीय नवरात्र चालू आहे। महालक्ष्मी अंबाबाईला लाखो संख्येनं भक्त महाराष्ट्रातून येतात आणि इथं शांतता आहे। शांतता भंग होईल असं कुठलंही करू नये। आपण या सगळ्या संदर्भात अधिक माहिती घेण्याचा प्रयत्न करूया। आमचे कोल्हापूरचे प्रतिनिधी अमरसिंग पाटील माझ्यासोबत आहेत। अमर, खूप मोठा वाद निर्माण होण्याची शक्यता वर्तवली जाते, एकूणच आत्ताची काय स्थिती आहे? प्रशांत, गेल्या आठवड्यामध्ये एमआयएमचे कार्यालय ओपनिंग करण्यासाठी बागल चौकामध्ये आता आज मुहूर्त होता। गेल्या आठवड्यामध्ये त्यांनी सांगितलं होतं की या बागल चौकामध्ये हे एमआयएमचं कार्यालय ओपनिंग होणार, परंतु याला विरोध करण्यासाठी हिंदुत्ववादी कार्यकर्ते आक्रमक झाले होते। त्यामुळे दिवसभरात ओवेसींचा कार्यक्रमही ठरला होता। ज्या मंदिर कार्यालय आहे त्या शेजारी मस्जिद आहे आणि मस्जिदच्या शेजारी एक प्रार्थना स्थळ आहे। त्या प्रार्थना स्थळामध्ये ते आज नमाज पठण करणार होते, परंतु त्या नमाज पठण करण्यासाठी येणार असल्याचे कळाल्यानंतर हिंदुत्ववादी कार्यकर्ते बागल चौकात एकत्र जमले आणि त्यांनी सर्वांनी विरोध केला। यामुळे पोलीस प्रशासन आता सतर्क झालं आणि जे नेहमी नमाज पठण करायला येतात त्यांनाच फक्त नमाज पठण करायला आज सोडलेला आहे। त्यामुळे आपण पाहत असाल तरी मस्जिद आता बंद, जे नेहमी मस्जिदमध्ये नमाज पठण करायला येतात त्यांना तिथं सोडण्यात आलं आहे। त्यामुळे या ठिकाणी असलेल्या सर्व नागरिकांना ही प्रशासनाने विनंती केलेली आहे की सर्व लांब राहावं। या बागल चौकामध्ये आता आपण पाहतो की हिंदुत्ववादी कार्यकर्ते आणि त्याचबरोबर पोलीस प्रशासन जमलेलं आहे। या ठिकाणी सर्व ठिकाणी अमर, एक महत्त्वाची गोष्ट या संदर्भात असदुद्दीन ओवेसी असतील म्हणा किंवा त्यांच्या संघटनेचे कार्यकर्ते असतील म्हणा, पदाधिकारी असतील म्हणा, त्यांच्याकडून कोणत्या पद्धतीच्या प्रतिक्रिया येत आहेत? काही ती लोक बोलतायत? ओवेसींची आता थोड्या वेळात प्रत्येकासाठी कोल्हापूर होणार, त्यानंतर ते इचलकरंजीमध्ये जाहीर सभा घेणार आहेत। त्यामुळे ओवेसींना कोल्हापूर जिल्ह्यामध्ये विरोध आहे। आता इचलकरंजीमध्ये कशा प्रकारे त्यांना विरोध पाहणं गरजेचं आहे, कारण ज्या ठिकाणी नमाज पठण करण्यात येणार होते त्या ठिकाणी त्यांना अटकाव करण्यात आला आणि आता त्यांनीही ते न येण्याची भूमिका घेतलेली आहे। त्यामुळे ते मस्जिद मध्ये येणार नाही, बागल चौकाच्या मस्जिदमध्ये येणार नसले तरी इथले हिंदू आणि मुस्लिम ऐक्य आमचं आहे। त्यामुळे तो मुस्लिम आणि हिंदू ऐक्य बिघडू नये येथील हिंदू बांधवांनी तसे मुस्लिम बांधवांनीही विनंती केल्यामुळे ते या ठिकाणी येणार नाहीत। नक्कीच, धन्यवाद अमर, आपण दिलेल्या विस्तृत माहितीसाठी। या संपूर्ण घटनांवरती आपण लक्ष केंद्रित करून राहा। आपल्या पुढच्या बातमीपत्रांमध्ये आपण अपडेट